परमेश्वराला शोधणाऱ्या सर्व साधकांना आमचा प्रणिपात असो. ह्या सर्व सृष्टीमध्ये पृथ्वी ही विशेष मानली जाते आणि त्या पृथ्वीवर विशेष म्हणजे भारतभूमी आहे, हिला योगभूमी असं म्हटलेलं आहे. त्या योगभूमीमध्ये तपोभूमी जी आहे ती नाशकाच्या आसपास आहे. अशा पवित्र भूमीत तुम्ही आलात आणि इथे माझं कार्य फार होईल अशी मला उमेद आहे. पुष्कळ दिवसापासून अनेकदा इथे आल्यावर सुद्धा माझ्या दृष्टीत असं आलं आहे की इथले लोक इतकी मोठी संपदा असूनसुद्धा, एवढी मोठी तपोभूमी त्यांच्या पायाखाली असूनसुद्धा, इतक्या साधू संतांनी ऋषीमुनींनी इथे त्याग आणि तप केला असूनसुद्धा ह्या क्षेत्रभूमीमध्ये लोकांचं लक्ष परमेश्वराकडे कमी आहे. त्याला कारण शोधता असं कळलं की प्रत्येक क्षेत्र ठिकाणी, महाराष्ट्रात किंवा कोणत्याही ठिकाणी, इतकंच नव्हे तर तुम्ही जर रोमला गेलात किंवा इतर क्षेत्रस्थळी गेलात, इथे ख्रिश्चन धर्म आहे, मुसलमानांचा धर्म आहे किंवा जैन धर्म आहे, कोणताही धर्म असो, त्या क्षेत्रस्थळी परमेश्वर उठलेला दिसतो. त्याला कारण काय? तिथे जे लोक बसून परमेश्वराच्या नावावरती पैसे कमवतात. आम्हाला परमेश्वर सगळा माहिती आहे, बाकी कुणाला परमेश्वर समजत नाही, अशा रीतीने जे भाविक अत्यंत सोज्वळ लोक आहेत त्यांची दिशाभूल करतात आणि त्यांना अशा मार्गाला घालतात की ते अभिभूत होऊन आणखी अशा कर्माला पडतात की ज्याला आपण म्हणतो की ह्या लोकांना बाधिक झाले. ह्यांचे धंदे असे असल्यामुळे, हे धंदेवाईकपणा केल्यामुळे प्रत्येक क्षेत्रस्थळी हा प्रकार उद्भवलेला आहे. पण जी मंडळी अत्यंत साध्या प्रवृत्तीची आहे आणि भाविक आहेत, ज्यांनी अनेक जन्म परमेश्वराच्या साठी टाहू फोडलेला आहे, त्यांना आज ही अशी संधी आहे की त्यांनी आत्म्याचं आपलं दर्शन घ्यावं. त्याला कारण असं की पूर्वी काळी एक दोनच फुलं जशी काही झाडाला येत होती, पण आज अनेक फुलं झाडाला आलेली आहेत आणि त्यांना फळं होण्याची विशेष संधी परमेश्वराने केलेली आहे. असा हा आजचा वर्तमान काळ फार महत्त्वाचा आहे आणि त्या वर्तमान काळात तुमचा जन्म झालेला आहे. अशा तपोभूमीत तुमचा जन्म झालेला आहे. अशा वर्तमान काळात जन्म झाल्यामुळे तुम्ही एक विशेष आशीर्वादित लोक आहात आणि त्या आशीर्वादाला जर तुम्ही मुकला तर ही संधी परत येणार नाही. असं जरी किती समजावून सांगितलं तरी लोकांच्या डोक्यात ते का घुसत नाही, त्याला कारण आता आपल्याला डॉक्टर साहेबांनी सांगितलं. त्याला कारण असं आहे की जिथे लोकांना पैसा देता येत नाही तिथे ते त्याला समजतात ही अगदी गोष्ट कुचकामाची. पण आता लक्षात हे घेतलं पाहिजे की ज्ञानेश्वरांना तुम्ही किती पैसे दिलाय, आता त्यांच्या नावाने दिंड्या घालत फिरता, पालख्या काढता, त्यांना मात्र पायात चपलासुद्धा नव्हत्या. देवकृपेने आमचा जन्मच मोठ्या घराण्यात, राजघराण्यात झाला आणि सासरे फार मोठं आहे, त्याच्यामुळे आम्हाला एवढं काही चपलांचा त्रास नाही, थोडं बहुत आहे आपलं. पण जर तशी स्थिती असती तर माझी स्थिती तशी तुम्ही करून टाकली असती का? कारण परमेश्वर मिळवायचा आहे हे जरी लक्षात असलं तरी सुद्धा तो मिळवताना आपण त्याच्यासाठी पैसे देऊ शकत नाही. पैसे देऊन कोणती वस्तू मिळवणं हे काय विषय झालं? परमेश्वर काही तुमचा गुलाम नाही ज्याला तुम्ही विकत घेऊ शकता. परमेश्वराच्या नावावरती इथे त्यांनी दुकानं मांडून ठेवलेली आहेत. अशी अनेक दुकानं प्रत्येक क्षेत्रस्थळी आहेत आणि आपल्याला असे बाबाजी ढाबाजी लोक फार आवडतात. कारण 2 पैसे दिले म्हणजे चांगलं, त्यांनी आपलं सर्टिफिकेट दिलं ना आपल्याला, आता ते घेऊन आपण जाणार आहोत, आता रशिदी घ्या की बा आम्ही ह्या देवाळात येऊन आणखीन 5-5 रुपये चढवले, आम्हाला रशिदी द्या. मरताना मात्र असं करा, आमच्याबरोबर प्रेत जेव्हा जाळलं जाईल तेव्हा त्या रशिदी जाळल्या जातील, म्हणजे परमेश्वराला कळेल आम्ही 5-5 रुपये दिले ते. असं वेडेपणाचं जे वागणं आहे त्यांनी परमेश्वर कसा मिळवता येईल?
आता आपल्या ह्या विशेष करून आपल्या महाराष्ट्रात गोरा कुंभार, एक कुंभार होते. काय त्याच्यात काय विशेष होतं? आपले तुकाराम बुवा, काय त्यांचं कुणबी होते जातीचे, शेतकरी म्हणा, म्हणजे कुणबी होते. किंवा त्याच्यावरने बघितलं सजन हा कसाही होता. नंतर नामदेव हे एक शिंपी होते. सर्वसाधारण लोक होते. हे काय भटजीबुवा नव्हते देवळात बसणारे, कुणीच नव्हते भटजीबुवा. त्या सगळ्यांना त्रास दिला भरपूर. ज्ञानेश जरी ते ब्राह्मणाच्या घरी जन्माला आले तरी त्यांनाही सडकून त्रास दिला. साईनाथ इथे येऊन राहिले, त्यांनाही सडकून त्रास दिला. जो कोणी खरा मनुष्य असेल त्याच्या मागे हात धुवून लागायचं, हे ह्या पोटभरू लोकांचं काम असणारच. दुसरं काय करणार? त्यांच्या जर पोटावर पाय येतो तर त्यांचा बिझनेस बुडेल, तर ते तसं करणारच. पण तरीसुद्धा जे आज सुज्ञ आहेत, आपली बुद्धी वापरली पाहिजे. उलट मला तर असं वाटतं की एक शेतीवर काम करणारा मनुष्य किंवा जो जमिनीशी निगडीत आहे असा मनुष्य, त्याला जास्त सुज्ञपणा असतो. आणि त्याला हे समजतं की जे जिवंत कार्य आहे परमेश्वराचं, त्याला आपण पैसे देत नाही. जर आपल्याला बी पेरायचं असलं तर आपण काय ह्या मातेला, पृथ्वीला काय पैसे देतो का? तिला समजतात का पैसे? का आपण डोक्यावर उभे राहतो का काही साधू बाबा बनून फिरतो? तिला समजतं एवढं की ह्यानी बी पेरलेलं आहे आणि त्याला अंकुरलं पाहिजे, हे तिचं देणं घेणं तिला समजतं. तिला पैसे काही समजत नाही, तिला बाकीचं हे थोतांड काही समजत नाही. पण आपली दृष्टी थोतांडाकडे जास्त जाते आणि या कलियुगामध्ये तर अतिशय जास्त झालेली आहे. पूर्वी तर 2-4 लोकांनी असा छळ केला असेल, पण आजकाल मला आश्चर्य हे वाटतं की लोक बहुतेक स्वतःच्याच मागे लागलेले आहेत. आता त्यात 2 वर्ग आहेत. अगदी 2 असे वर्ग आहेत की एक तर असे की जे भाविक लोक आहेत, मनाने शुद्ध आहेत, परमेश्वराला स्मरतात, परमेश्वरासाठी टाहो केलेला आहे, विठ्ठल विठ्ठल म्हणत पायी पीठ करत जातात बिचारे, आणि तिकडे जाऊन ते बडवे त्यांचं डोकं फोडतात. ही एक अत्यंत दयनीय स्थिती आहे. म्हणजे जे लोक परमेश्वराला आळून राहिले त्यांचं असं व्हावं, ते कसं मला वाटत असेल हे तुम्ही सांगा. तुम्हाला सगळ्यांना आया आहेत आणि ही सगळी माझीच मुलं आहेत आणि ह्या मुलांना एवढा त्रास व्हावा परमेश्वर मिळवताना, ते काही सहन होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे जे स्वतःला फार अत्यंत विद्वान समजतात ते म्हणजे संबंध गीता कोळून प्यायची, बसा तुम्हाला आम्ही गीता ऐकवतो, 5 रुपये द्या आम्ही गीता ऐकवतो. त्या श्रीकृष्णाने जी गीता सांगितली त्यांनी किती रुपये घेतले होते? तुम्ही कसले रुपये घेता? पण आम्ही अधिकारी, आम्ही म्हणजे फार विशेष, आम्ही गीता सांगतो त्याचे तुम्ही पैसे मोजा. आणि आपल्याला ते पटतं सुद्धा की ह्या गीता सांगतात ना, ह्यांना पैसे द्या. अमके बाबा आले, ते तमके बाबा आले, कोणी ढोरे बाबा आले, कोणी घोरे बाबा आले, चालले त्यांच्या मागे. मी 100दा सांगितलं की तुम्ही ह्यांच्याकडे कशाला जाता? म्हणे की आम्ही पैसे माताजी, आमचं असं आहे की आम्हाला पैशाची फार टंचाई आहे म्हणून आम्ही जातो. अहो, अशा माणसाकडे तुम्ही जाल तर पैशाची तर टंचाई होणारच, ते तर होणारच आहे. पण त्याशिवाय तुम्हाला काहीतरी अपाय होणार, तुमच्या प्रकृत्या खराब होणार, तुमच्या काय काय तुम्हाला रोग ह्यानी होऊ शकतो हे तुम्हाला माहिती नाही. अजाणताच अशा लोकांच्याकडे जाऊन जे लोक फसलेले आहेत त्यांना आज मी कितीतरी लोकांना ठीक केलेलं आहे. आता इथे जे लोक बसलेले आहेत त्यातले काही असेच आपल्या इथे उपटसुंभ गेले होते परदेशात. आता पुष्कळ उघडकीला आलं, पण त्यांनी हजारो रुपये त्यांना दिले, रस्त्यावर पडले. त्यांना नुसतं त्यांनी मेस्मराईज करून ठेवलं होतं, त्यांना मंत्रमुग्ध म्हणतात तसं करून टाकलं आणि त्यांच्याकडनं सगळे पैसे घेतले. आणि त्याच्यानंतर ही मंडळी माझ्याकडे आली, त्यांना अनेक रोग झालेले, कॅन्सरचा रोग, हा रोग, तो रोग. आणि म्हणे आमचे गुरु असं म्हणतात की तुम्ही पूर्वीची जी पापकर्म केली ती भोगा. मग म्हटलं तो कशाला ठेवला आहे गुरु? त्याचं काय लोणचं घालायचं आहे? मी हे काय आहे? मी म्हटलं जर तुमचा गुरु आहे तर मग तुम्ही अशा आजारी का? तुम्हाला हे त्रास का? श्रीकृष्णाने सांगितलं की योगक्षेम वहाम्य. जर योग घटित झाला तर क्षेम झालं पाहिजे. तुमचं काही क्षेम झालं का? जर झालं नाही तर हा म्हणजे काही योगाचा मार्ग नव्हे. योगाशिवाय परमेश्वर मिळू शकत नाही. योग म्हणजे काय? जीवाचा शिवाशी संबंध होणे, तो झालाच पाहिजे असं सगळ्या शास्त्रात सांगितल्यावर हे इकडचं तिकडचं जगाभरचं करून काही काम होणार आहे? समजा उद्या तुम्हाला दिल्लीला जायचं आहे आणि तुम्ही नुसतं म्हणाल की हो बरं ठीक आहे, आता मी यांना 2 पैसे देतो, त्यांना 4 पैसे देतो. दिल्लीला जाल का तुम्ही? जायला पाहिजे.
केल्याने होत आहे रे, केलं पाहिजे. रामदास स्वामींनी ह्या अशा लोकांना इतक्या शिव्या घातल्या आहेत, मराठी भाषेत शिव्या नाहीत म्हणा, पण जे काही त्यांना दिसलं ते त्यांनी म्हटलेलं इतकं कडक वापरलेलं आहे त्यांना. आणि तसं पाहिजेच होतं. आता मला तेवढं काही जमत नाही, पण त्यांनी चांगलंच काढलेलं आहे सगळ्यांचं. त्याच्यानंतर ज्ञानेशांनी एवढं सहन केलं, आपल्यासमोर सगळं साक्षात आहे. तुकारामाने सांगितलं, बरं झालं मी महार झालो, कारण असली पापं करण्यापेक्षा महार झालेलं बरं. ह्या सर्व ह्याच्यात बघून आपल्यामध्ये एवढी संत साधूंची वाणी असताना रोज आपण गाणं म्हणतो, ते आपल्यात भजन आहेत, आपण हे करतो, तर ह्या लोकांना सुद्धा भुलीत घालणारे हे जे दुसरे वर्गातले लोक आहेत, म्हणजे थोडं बहुत संस्कृत शिकले तर सांगायला आले गीता झालं, पण हे कोणत्या शास्त्रात लिहिलं आहे की कुंडलिनी आहे असं का म्हटलं? तुम्ही म्हटलं ज्ञानेश्वरी वाचली का? हो, पण तो अध्याय आम्हाला वाचायचा नाही. म्हटलं कुणी सांगितलं वाचायचा नाही? कुणी सांगितलं? कुणीतरी भटजीने सांगितलं वाचायचं नाही, कारण त्या भटजीला समजत नाही तर त्यांचं तो वाचू नका, बाकी वाचून मला द्या पैसे. सगळा म्हणजे पैशाचा खेळ आहे. पण सांगायचं असं की परमेश्वर मिळवताना फक्त हृदय पाहिजे. अहो, अनेक उदाहरणं असताना सुद्धा आपण विसरतो. आता हे श्रीरामाचं स्थान आहे विशेष म्हणजे. श्रीराम इथे राहिलेले आहेत. त्यांच्या आयुष्याकडे बघितलं तरी लक्षात येईल तुम्हाला की पैशाचा कुठे खेळखंडोबा झालेला दिसतो का? त्यांनी कुठे म्हटलं का? श्रीकृष्णाने कुठे म्हटलं आहे का तुम्ही ह्याचे पैसे घ्या म्हणून? जर आपण हिंदू धर्माला मानता तर हिंदू धर्मात तर कुणीच म्हटलेलं नाही की ह्याचे पैसे घ्या, त्याचे पैसे घ्या. मग कोणत्या आधारावरती तुम्ही लोकांकडनं असे पैसे लुबाडता? म्हणजे ह्याला एका शब्दात सांगायचं, जे रामदास स्वामींनी म्हटलं आहे, भामटे शब्द वापरला त्यांनी. भामटे लोक आहेत हे, माणुसकीतनं उठलेले लोक आहेत. ह्या अशा रीतीने जे वागतात ना, आपण त्यांनाच गुरु मानून, कारण त्यांनी टिळा लावला, येऊन बसले काहीतरी अवतार करून, झालं बाबाजी येते. अहो, त्यांनी सगळा त्याग केलेला आहे. कसला त्याग केला? तुमचे खिसे कापत बसलेले आहेत. तेव्हा इकडे हे अशा तऱ्हेचे जे लोक आहेत, जे वर फार दाखवतात की आम्ही फार विद्वान आहोत वगैरे, त्याच्यावर कबीरदासांनी खूप सडकून टीका केलेली आहे. त्यासाठी पडी पडी पंडित मूर्ख भय, वाचून वाचून पंडितसुद्धा मूर्खात निघाले. मग हा आपण इथे ह्या महाराष्ट्रामध्ये भक्तीचा इतका गौरव गातो, त्याच्याबद्दल एवढं सांगतो आपण की भक्ती ही फार मोठी आहे. मग जे भक्त लोक आहे त्यांना अशा लोकांची विशेष आवड असावी ह्याचं मला आश्चर्य वाटतं. आता ह्याच मार्गातले जे दुसरे वाढलेले लोक आहेत, ज्याला आपण म्हणू डेव्हलप्ड किंवा फार अगदी ॲडव्हान्स्ड, किंवा त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात सोफिस्टिकेटेड, असे जे अतिशहाणे त्यांचे बैल रिकामे आहेत, असे लोक आपल्याला असं शिकवतात की हे बघा, देव बिव काय नाही, देव बिव काय नाही, उगीचच्या उगीचच गोष्टी आहेत. सायन्स म्हणजे सगळं काही, सायन्समुळे सगळा आमचा फायदा होतो. सायन्सनी हे झालं, सायन्सनी ते झालं. आता आमचे साहेब आपल्याला माहितीच आहेत की 12 वर्ष लंडनमध्ये त्यांना 4दा निवडून दिल्यामुळे 12 वर्ष आम्ही तिथे अडकून पडलो. आणखी 4 वर्ष परत निवडून दिलेलं आहे. तेव्हा 16 वर्षाचा वनवास आमच्या नशिबी आहे. त्या देशामध्ये सुद्धा तुम्ही बघा, किंवा इतर देशात मी फिरते, आता अनेक देशात मी फिरलेली आहे. ते लोक सुखी आहेत का? आपल्याला एक तऱ्हेचं दुःख आहे कबूल, आपल्याला अजून टंचाई आहे, आर्थिकदृष्ट्या आपण बरी नाहीत, पण हे लोक तरी सुखी आहेत का? ह्यांची मुलं दारूच नाही पित, पण त्याच्या पलीकडे आणखीन घाणेरडं काहीतरी जे आपण कधी ऐकलंसुद्धा नाही ते घेतात. नीतिमत्ता म्हणून कशाला म्हणतात ते त्यांना माहिती नाही. घरद्वारं सुटलेली, मुलं बाळं पळालेली, सगळे अनाथाश्रमात राहतात. इतके दुःखी जीव आहेत. आणि 65% लोक मला तरी असं वाटतं की वेडावलेले आहेत तिथले. 65% लोक अगदी नक्की वेडावलेले आहेत. ज्याला बघा तो वेड्यासारखा वागतो, काहीतरी मूर्खपणा करतो, म्हणजे त्यांना सर्वसाधारणसुद्धा गोष्टी कळत नाही कसं वागायचं. आता लंडनला एक लाट आली, कोणची लाट आली की त्या लाटीत वाहतात, की डोक्याला गोंद लावायचा आणि सारे केस असे फिंजारून असे वर असे ओढून घ्यायचे, आणि तसे ओढून घेतल्यावरती मग काहीतरी कपडे घाणेरडे घालून त्याच्यात अशी भोकं करायची आणि रस्त्याने फिरायचं. याला काही अर्थ आहे का? आणि एक नाही दोन नाही, जोकरसारखे सगळे फिरत असतात गावभर. तर त्यांना विचारलं, हो तुम्ही असं कशाला करता? तर म्हणे ह्याच्यात चुकलं काय? फार चांगलं आहे म्हटलं, खरा. आता तेवढं तरी नशीब समजा की आपल्यामध्ये हे दुर्गुण आलेले नाही, आपल्यामध्ये हा वाईटपणा आलेला नाही. अजून आपल्या देशामध्ये नीतिमत्ता आहे. आपल्या देशामध्ये अजून लोकांना समजतं की सुज्ञपणा काय. असे मूर्खपणाचे धंदे करणारे लोक कमी. व्यवस्थित एखादी बाई असली, आता
लग्न झालेली ती व्यवस्थित आपलं जसं काय एखाद्या गृहस्थ बाईला राहायला पाहिजे तशा पद्धतीने राहते. पुरुष जे गृहस्थ आहेत तशा रीतीने राहतात. काहीतरी सोंग घेऊन फिरत नाही. पण तिकडे म्हणजे सोंग म्हणजे काय विचारायलाच नको, तरतरीची सोंग घेतात आणि मग रडत बसतात, आम्हाला हे झालं ते झालं. तेव्हा त्या देशांमध्ये जी एक संकटाची त्यांना सूचना आलेली आहे ती आपल्या देशात जरी अजून आलेली नसती तरी आपण जाणलं पाहिजे. जर आपण परमेश्वराला ओळखलं नाही तर नुसतं आम्ही चांगले आहोत, आम्ही नीतिवान आहोत असं म्हणून चाला तर होणार नाही. तर जे श्रीकृष्णाने सांगितलं की योगक्षेम वहाम्य, योग घटित झाला तर तुमचं मी क्षेम बघतो. क्षेम कसं बघणार? आपल्याला सायन्स पाहिजे. सायन्सची आता भूतांच्या डोक्यात जी आहे ती निघाली आहेत बरीच, कारण सायन्समुळे फक्त तिथे ॲटॉमिक बॉम्ब वगैरे बनवून डोक्यावर ठेवलेला आहे आणि आता तो कधी आमच्या डोक्यावर पडेल अशी सगळ्यांना भीती बसलेली आहे. तेव्हा आता क्षेम म्हणजे काय? क्षेम म्हणजे एकांकी गोष्ट नसते. नुसते पैसेच येत नाहीत माणसाला. पैसे बघा, आता आपल्याकडे सुद्धा मंडळी कुणी असतील बघा, कुणाला 100 रुपये जास्तीचे दिले की तो चालला गुत्त्यावर. आपल्याला पैसे वापरायची आहे का अक्कल? नाही. बरं, जर तुम्हाला स्वतंत्रता दिली, त्या लोकांना स्वतंत्रता मिळाली, त्याचे तुम्ही पाहिलेच आहेत भाडे काय काढले ते. पण एखाद्याला जर तुम्ही सत्ता दिली, एखाद्या माणसाला थोडीशी तुम्ही सत्ता द्या की तो दुगाण्यात आडू लागतो. म्हणजे माणसाची जात आहे की गाढवाची जात आहे हे समजत नाही मला. तेव्हा आहे काय आपल्याला झेपत का नाही? काही गोष्ट असली आपल्याला झेपत का नाही, ते आपण शेफारून का जातो? त्याला कारण आहे एकांगी जी आपली प्रगती होते ती दुसऱ्या बाजूला आपल्याला लंगडं करून टाकते. सहयोग म्हणजे काय आहे? समग्रता आहे. सर्व दृष्टीने आपली त्याच्यात प्रगती होते, कारण आत्मा जो आहे तो सगळीकडे प्रकाशला गेला की ते प्रत्येक गोष्टीचं जे तत्व आहे ते आत्म्याने प्रकाशित होतं. आता इथे आपल्यासमोर ही कुंडलिनी आहे, ह्याच्याबद्दल ज्ञान कुणी तुम्हाला दिलेलं नाही पूर्वी आणि कुणी देणार नाही, कारण माहीतच नाही लोकांना. तर सांगणार काय? आणि सांगू नये नुसतं बोलायचं आम्ही तुमची कुंडलिनी जागृत करतो आणि तुम्ही मग बेडकासारखे उडता. म्हणजे आता काय बेडूक होणार आहात का तुम्ही? आता परवा एक साहेब मला आले भेटायला, त्यांचे डोळेच असे माझ्याकडे बघून वर व्हायला लागले. म्हटलं असं काय करता? नाही म्हणे आमचे एक महाराज आहेत कुणीतरी, ते मला वाटतं ते ब्राह्मणांचे कर्दन काळच असतील, कारण सगळ्या ब्राह्मणांना त्यांनी ठिकाणावर लावले त्या गृहस्थांनी. ते आता नाही तिथं पुढे. त्याचे सगळे जेवढे लोक त्यांना पॅरालिसिस, हाय ब्लड प्रेशर, किडनी फेल्युअर आणि डोळे सगळ्यांचे असे वर चढतात माझ्यासमोर. म्हटलं आहे तरी का हा गुरु बाबा? मेला तर मेला आणि तुम्हाला आता घेऊन जातो की काय? तर त्याने सांगितलं की तुम्हाला अमकं माहिती आहे का? तरुणोपाय, करुणोपाय, गर्दोपाय काय काय काढलं. अहो म्हटलं कोणचं शास्त्र बोलून राहिले तुम्ही? कोणत्या शास्त्रात लिहिलं आहे सगळं काही? नाही म्हणे आमचे गुरुजी म्हणाले. अहो म्हटलं तुमचे गुरुजी म्हणजे कोणी उपटसुंब दिसत आहे? अगदी संस्कृतात. असं का? संस्कृतात जर गाढवाचं बोलणं सांगितलं तर ते मानून घ्यायचं. आपले जेवढे मोठे साधू संत झाले त्यांनी सर्व साधारण लोकांची भाषा वापरली. जे सर्वसाधारण लोक बोलतात ते वापरले. तुकारामची भजनं बघावीत, समयासी सादर व्हावे, केवढं मोठं सांगून दिलं त्यांनी. पण शब्द किती सोपा आहे, शब्द किती सोपे, रोजच्या भाषणातले आपले शब्द त्यांनी वापरले. काहीतरी विशेष आम्ही काहीतरी आहो मोठा असा वितंडवाद नाही घातला. आधी सर्वसाधारण जे काही आहे ते सांगितलेलं आहे. आणि तसंच जर मनुष्याने तुम्हाला सांगायचं झालं तर कुंडलिनीसुद्धा अशी समजावून सांगितली पाहिजे जी सगळ्यांना समजली पाहिजे. नाही तर अशा भाषणाला आणि अशा ह्याला तुम्ही मुळीच भीक घालू नये. त्यांनी नुसतं डोकं खराब करण्याची गोष्ट आहे. आता क्षेम कसा होतो ते बघा, अगदी सोपी गोष्ट आहे. क्षेम कसा होतो? आता आपल्यामध्ये जे आपलं तत्व आहे ते 7 तत्वामध्ये वाटलं. आता ही सप्तशृंगी आहे ना, ही फार मोठी गोष्ट आहे. सप्तशृंगी, सप्तशृंगीला तुम्ही मानता, पण ही आहे काय वस्तू? हिचं तत्व काय ते माहिती आहे का? सप्तशृंगी म्हणजे जिथे 7 पीठं आहेत, अशा 7 पीठावर बसलेली जी आदिशक्ती अर्धमात्रा ती सप्तशृंगी इथे आहे. आता सगळे चाले तर चाले सगळे तिथे, पण ती सप्तशृंगी काय? तर हे सहस्त्रार जे तुम्हाला डोक्यात दिसतं हे सहस्त्रार, ज्याला इंग्लिशमध्ये लिंबिक एरिया म्हणतात, तिथे 7 चक्रांची पीठ आहेत. त्या पीठावर आदिशक्तीचं स्थान आहे. पण त्यांनी सांगितलं सहस्रारे महामाया. सहस्रारावर जेव्हा आदिशक्ती येते ती महामाया असते, तिला ओळखणं फार कठीण. तेव्हा तिच्या चक्करात यायचं तेव्हा लक्षात ठेवलं पाहिजे ती महामाया आहे. तर ह्या सहस्रारावर बसलेली ही जी तुमची सप्तशृंगी आहे तिची 7 पीठं आहेत आणि त्या 7 पीठांना
चालना देणारे तिची 7 चक्र आहेत आणि ती 7 चक्र जी डोक्यात आहेत ती खाली अशी 7 ठिकाणी आहेत. हे तुमचं तत्त्व झालं. हे तुमच्यामध्ये तत्त्व आहे. हे तुमच्या आतली विधी समजून घेतली पाहिजे आणि ते काही कठीण नाही. मी तुमचीच भाषा बोलते, जी एक शेतकरी मनुष्य बोलेल किंवा जो अगदी सर्वसाधारण मनुष्य बोलतो तीच मी भाषा तुमच्याशी सांगत आहे. तेव्हा तुम्हाला जर त्याच्यात काही समजलं नाही तर तुम्ही मला विचारा. उलट माझे सगळे शिष्य जेवढे बहुतेक आहेत महाराष्ट्रात किंवा बाहेर ते जास्त प्रमाणामध्ये खेडेगावात आहेत. शहरात कमी आहेत, कारण शहरात तेच अतिशहाणे, त्यांचे बैल रिकामे. ह्या 7 चक्रांमध्ये तुमचं सगळं तत्त्व निहित आहे. आता गणपती आपण म्हणतो, गणपती महाराष्ट्रात फार गणपतीचं वेळ आहे. कुठे आहे गणपती आपल्यामध्ये? कुठे बसला आहे? ह्या पहिल्या चक्रात बसलेला आहे. खाली ह्या पहिल्या चक्रावरती गणपती बसलेला आहे. आता कशावरनं माताजी तिथे गणपती बसला आहेत ते आम्ही सिद्ध करून देतो तुम्हाला. पहिल्या चक्रावर जर गणपती खराब झाला असेल, जर माणसाचं चरित्र ठीक नसेल तर कुंडलिनी उठायची नाही. उठणं फार कठीण, ती वर चढायचीच नाही. ते चरित्र ठीक असायला पाहिजे. जो मनुष्य बाईल बुद्धी आहे, अमका आहे तमका आहे, आपल्याकडे पुष्कळ शब्द आहेत त्याला, अशा तऱ्हेच्या मनुष्याची कुंडलिनी जागृत होणार नाही. ते त्याचं तत्त्व ते जे खराब झालं, गणेश तत्त्व खराब झालं, म्हणजे ज्याला आपण अबोधिता म्हणतो किंवा इनसेन्स म्हणतो इंग्लिशमध्ये, ते जर माणसात नसलं तर त्याची कुंडलिनी उठायची नाही, ती उठणारच नाही. तेव्हा काय म्हणावं लागतं? त्यावेळेला गणेशाचा आपल्याला मंत्र बरोबर सिद्ध केलेला मंत्र यायला पाहिजे. जो जागृत मंत्र आहे तो म्हटला पाहिजे. आता कोणी सांगितलं तुम्हाला रामाचं नाव घेत राहा, बसले रामाचं नाव घेत? अहो, रामाशी संबंध आहे का तुमचा? जर तुम्हाला समजा संजीव गांधीला जाऊन भेटायचं असलं किंवा आता राजीव गांधी आला त्याला भेटायचं असलं किंवा कोणाही अशा माणसाला जाऊन भेटायचं असलं, म्हणा कदाचित राजीव गांधी भेटेल पण तो दुसरा होता तो नसता भेटला. जर तुम्ही तिथे जाऊन त्याचं नाव घेत बसले असते तर तुम्हाला अटक केली असती त्यांनी. तर तसंच श्रीरामाचं आहे. तुम्ही उगीच त्याचं नाव राम 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 करत करत तुम्हाला परमेश्वर मिळणार आहे का? तुमचं कोणचं चक्र खराब आहे ते आधी कळून घ्या, म्हणजे तुमच्या कोणत्या देवताला जागृत करायचं ते समजलं पाहिजे. ते अगदी सोपं आहे. आता सप्तशृंगीला जाता, पण बा ही सप्तशृंगी काय असा आपण एक वेळा विचार केला पाहिजे की ही एवढी जागृत अर्धमात्रा म्हणतात. म्हणजे अर्धमात्रा म्हणजे काय? तर ह्या 3.5 वेटोळे घातलेली जी कुंडलिनी आहे, हे सगळं आपलं शास्त्रात लिहिलेलं आहे. मी काही तुम्हाला नव्याने विशेष सांगत नाही, पण रोजच्या भाषेत जसं आपल्या भाषेमध्ये ज्ञानेशांनी सांगितली तशी मी आपल्या रोजच्या भाषेमध्ये तुम्हाला हे सगळं आतलं जे गुपित आहे ते सांगत आहे. तर ती 3.5 वेटोळे मारून आपल्या सर्वांच्यामध्ये ही कुंडलिनी आहे, सगळ्यांच्यामध्ये. जानवरामध्ये अजून ती बरोबर पूर्ण झालेली नाही, म्हणजे तेवढी प्रगल्भ नाही. आपल्यामध्ये ही प्रगल्भ आहे. आणि ही 3.5 वेटोळ्यातली जी अर्धमात्रा आहे ती ही सप्तशृंगी आहे. बरं, 3 मात्रा कुठे आहेत म्हणजे काय? 3 मात्रा म्हणजे काय? या ज्या 3 तुमच्या शक्त्या आहेत, म्हणजे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती. आश्चर्याची गोष्ट आहे की महाराष्ट्राचे जे पठार आहे ते हेच आहे. हे जे त्रिकोणाकार असते इथे दिसत आहे, हे परमेश्वराच्या पाठीवर जर बघायला गेलं तर महाराष्ट्राचा त्रिकोण आहे. आता तुम्ही कुठे बसलाय लक्षात ठेवा. म्हणजे साऱ्या विश्वाची कुंडलिनी तुमच्या पायाखाली ते बसलेली आहे महाराष्ट्रात. त्यातल्या त्यात इथे अर्धमात्रा म्हणजे ती सगळ्यांच्या वर आहे. तर महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती अशा 3 ज्या शक्त्या आहेत, पहिल्या शक्तीनी, महाकालीच्या शक्तीनी काय होतं? आपण इच्छा करतो, म्हणजे इच्छाशक्ती म्हणा. आणि जेव्हा इच्छाशक्ती नष्ट झाली तेव्हा आपला विध्वंस होतो, म्हणून त्याला आपण म्हणू की नाशवंत शक्ती पण आहे ती. आणि दुसरी जी आहे ती क्रियाशक्ती आहे, ती महासरस्वतीची, ती उजवीकडे आहे. आणि तिसरी ज्या शक्तीने आपण धर्मधारण करणं, म्हणजे मी हिंदू मुसलमान भांडणं करणं नाही, जे सांगितलं डॉक्टर साहेबांनी. धर्मधारण करणं म्हणजे ज्याने तुम्ही मानव झाले. कुत्र्याला एक धर्म आहे, विंचवाला एक धर्म आहे, कार्बनला एक धर्म आहे. आणि तुमचा धर्म काय? तर तुम्ही मानवधर्मी आहात. तर जे मानवधर्मी आहेत, ज्यांनी हा धर्म मिळवलेला आहे, त्यांना कळलं पाहिजे की हा धर्म आम्ही मिळवला कसा, आम्ही मानव झालो तरी कसे. ते ज्या शक्तीने तुम्ही होता ती धर्मशक्ती, ती धर्मशक्ती मधोमध महालक्ष्मीची शक्ती.
पण महालक्ष्मीच्या देवळात जाऊन आपण म्हणतो उदो उदो गे आंबे. आंबे ही कुंडलिनी आहे. आपल्याला माहितीच नाही की आंबा म्हणजे कोण. ही चौथी शक्ती आहे. ही शक्ती म्हणजे शुद्ध इच्छा आहे. जी चौथी शक्ती आहे ती आहे शुद्ध इच्छा. शुद्ध इच्छा म्हणजे काय की ज्या इच्छेला एकदा प्राप्त झालो मग काहीही नको, संतोष आला, अशी जी शुद्ध इच्छा आहे ती ही कुंडलिनी आहे. आणि मानवामधली शुद्ध इच्छा काय आहे की परमेश्वराशी योग घडला पाहिजे. तुम्ही काही जगातलं कामं करा, ह्या जन्मामध्ये तुम्ही काय केलं, परत जन्म येईल तुमचा. परत तुम्ही इकडे तिकडे धावपळ करा. ह्या जन्मामध्ये समजा तुम्ही मोठे बारीक श्रीमंत झाले, बरं मग सोडा. श्रीमंती काय नको रे बाबा, मोठा त्रास होतो, मुलं त्रास देतात, हे झालं ते झालं. पुढल्या जन्मामध्ये तुम्ही म्हणाल बरं आता ह्या वेळेला आम्ही मिनिस्टर होतो, झाले मिनिस्टर, मग नको रे बाबा ते मिनिस्टरशिप, ते सुटलं. पुढे तिसऱ्या जन्मामध्ये चला आपण काहीतरी भक्ती करू, तिकडे धावले, बघितलं सगळ्यांनी त्रास दिला, काही फायदा झाला नाही. मग मनुष्यामध्ये ही एक इच्छा आहे. ती इच्छा खरी म्हणजे परमेश्वराशी खरोखर तादात्म्य होणे, खरोखर ते मिळवणे, त्यात खोटेपणा नको, अशी जी इच्छा आहे ती तुमच्यातली खरी शुद्ध इच्छा आहे. बाकी तुम्हाला काहीही मिळू दे. तुम्ही म्हणाल की नाही माताजी आता असं आहे, आमच्या मुलाचं एकदा लग्न झालं म्हणजे झालं, मला घराला आता हे डागडुजी झाली म्हणजे झालं, तसं होत नाही. आधी म्हणाल माताजी मला एक नोकरी मिळू द्या, नोकरी मिळाली, माताजी मला एक घर बांधू द्या, मग घर बांधू दिलं, बरं बा आता तू मग काही नाही, तर मला आता एक मोटरच पाहिजे. ते काही संपतं का? ती शुद्ध इच्छा काही संपायची नाही, कारण ती नाही आहे शुद्ध, अशुद्ध आहे. म्हणून शुद्ध जी इच्छा आहे ती ही 3.5 वेटोळे घालून बसलेली कुंडलिनी आपल्यामध्ये आहे. आणि ती शुद्ध इच्छा म्हणजेच खरं तत्व आहे आपलं. ती जागृत झाल्याबरोबरच ही सर्व जी चक्र आहेत, जी आपल्यामध्ये जी तत्व आहेत ती जागृत होतात. आणि ते झाल्याशिवाय आपल्याला हे कळणारच नाही की तत्व म्हणजे काय. लोकांना बाह्यातलं पाहिजे, आतलं नको. आतली विधी समजून घेतली पाहिजे की ह्याचं तत्व काय, आम्ही कोण, आमचं तत्व काय. आमचं तत्व म्हणजे एकच आहे की आमच्यामध्ये एक शुद्ध इच्छा म्हणून एक शक्ती आहे, ती त्रिकोणाकार स्थित बसलेली आहे. ती जोपर्यंत आमच्यात जागृत होणार नाही तोपर्यंत आम्ही काहीही दुसऱ्या इच्छा केल्या आणि त्यासाठी केवढीही धडपड केली तरी आम्हाला समाधान होणार नाही. पण त्यासाठी तू हे सोड रे, ते सोड रे, अमक कर, हे सगळं बेकार आहे. राजा जनक होता, राजा होता, पण त्याला विधेही म्हणत असत आणि सीतेला वैदेही म्हणायचे. त्याला कारण असं की आता श्रीमंतीत बसला आहे, राजा आहे तर राजात बसले, जर उद्या त्याला गरिबी आली तर गरिबीत बसले. आता आम्ही डॉक्टर साहेब आले ते आमच्या लंडनला घर वगैरे महालासारखं आहे, कबूल. पण तुम्ही जर उद्या म्हणाल की माताजी जंगलात जाऊन राहत, अगदी व्यवस्थित जाऊन आम्ही झोपडं, आम्हाला काही हा होणार नाही, त्रास होणार नाही, की कसं झोपायचं काय, कारण मस्त होतं, आम्हाला काय करायचं आहे तेव्हा घालायचं, नाही तर नाही, सोडा. पण ती असं म्हणून येणार आहे की हे सोडा ते सोडा, काही सोडायला नको आणि काही धरायलाही नको. ही कुंडलिनी स्वतःच वर येते, कारण तुम्ही इतक्या जन्मांतरातनं परमेश्वराला शोधता. आजचं नाही शोधणं झालं, जन्मांतरापासून ती बसलेली आहे तिथे. आत्ता मी येताना तिथे जवळजवळ 25-30 माणसं आपल्या फाटकात उभी होती. आम्हाला म्हणे माताजी आम्हाला इथे साक्षात्कार द्या, आम्ही काही येऊ शकत नाही प्रोग्रामला. असं का म्हटलं? बेटा माझ्याकडे हात करा बरं. सगळ्यांनी अशा हात केल्यावर नाही गारगार कसं येते म्हटलं, झालं सुरू झालं. आता डोक्यातनं बघा इथनं गारगार येते का, हो यायला लागलं. म्हटलं हे झालं तुमचं. पण हे नुसतं अंकुर फुटलेलं आहे आणि अंकुरलेलं जे बी आहे ते सांभाळावं लागतं, हे आपल्याला समजलं पाहिजे. तेवढंच तिथेच आपण कमी होतो. किती लोक तुम्ही पार करा नाशकात, ते नासूनच जातं. ते बी आपलं अंकुरलं गेलं आहे, ते परत नीट व्यवस्थित वाढवून घ्यायचं, ते समजून घ्यायचं, हे लोकांना येत नाही. त्यांना काय समजतं की आता आम्हाला अंकुरलेलं माताजीनी झालं, आता आम्ही पार झालो झालं. पण ते वृद्धिंगत झालं पाहिजे. त्या रोपाला एका वृक्षाची स्थिती आली पाहिजे, हे समजलं पाहिजे. आणि त्याला काही करायचं नाही. त्यांनी सांगितलंच आधी की पैसे द्यायचे नाहीत, काही करायचं नाही. पण ही स्थिती आपल्यामध्ये यायला पाहिजे. तेव्हा जेव्हा ही कुंडलिनी आपल्यामध्ये अशी
तिचा अभ्युदय होतो म्हणतात, किंवा आपण म्हणतो की उदो उदो अंबे, म्हणजे महालक्ष्मीच्या देवळात आपण उदो उदो अंबे म्हणतो. त्याला कारण काय? कारण मधोमती जी आहे ब्रह्मनाडी ती महालक्ष्मी, आणि तिच्या देवळात जाऊन आपण म्हणतो की अंबे तू आता उभी राहा. आपण पुष्कळदा म्हणतो आईचा जोगवा, असे पुष्कळदा लोक म्हणतो. जोगवाचं आपल्याला सगळ्यांना गाणं म्हणतं, आईचा जोगवा. जोगवा म्हणजे काय? योग. आईलाच योग मागावा लागतो. आईच आहे पुनर्जन्म देणारी. ती आई तुमची अंबे आहे, म्हणून तिला आपण म्हणतो आता तू जागृत हो. उधो म्हणजे तू जागृत हो. ही कुंडलिनी जेव्हा जागृत होते तेव्हा तुमची 7 चक्रांवरती ती प्रकाशित घालते, आणि त्यामुळे क्षेम लाभ होतो. काय? की सर्वप्रथम तुम्हाला म्हणजे तुमची तब्येत ठीक झाली पाहिजे. आता ही मंडळी बसली आहे, तुम्ही बघा मागे किंवा इकडे जे सहयोगी लोक आहेत त्यांचे चेहरेच वेगळे दिसतात, ते गुलाबासारखे, त्यांचं चरित्रच वेगळं झालेलं आहे. आता काही लोक आमच्या इथे पुष्कळसे आले नाहीत, पण असे हजारोनी शिष्य आहेत, आणि काही लोक इतकं ड्रग वगैरे घेत असत आणि भयंकर परिस्थितीत असताना माझ्याकडे आले. त्यांना म्हणजे बेशुद्धावस्थेतच आले म्हटलं तरी चालेल, आणि अनेक रोग झाले ते. पण कुंडलिनी आज जागृत झाली आणि उद्या सुटलं सगळं. आज दारू पिऊन जिंकून यायचे प्रोग्रामला आणि माझ्याशी वादायचं. दारुडे लोक वादतातच, तसेच हे पैसे खाणारेही वादतातच. तेव्हा त्यांनी वादायला सुरुवात केली. म्हटलं बरं तू उद्या आहे रे बाबा. दुसऱ्या दिवशी तो आला आणि एकदा पार झाला की दारू बिरू पार सुटून सगळं तंबाखू बिंगा सगळं पडलं तिकडे जाऊन. मी काय सांगत नाही सोडा म्हणून. सोडा म्हटलं तर अर्धे लोक कुठून जायचे. मी काय म्हणत नाही, तुम्ही तुमच्या आत्म्याला मिळवून घ्या. मग तुमचा आत्माच तुमचा गुरु आहे, तो तुम्हाला शिकवतो. मग नको रे बाबा ते असं जातं. म्हणून पहिलं तत्त्व हे आहे की ज्या तुमच्या सवयी त्या झडून जातात आणि तुमची तब्येत सुंदर होते. पहिली वस्तू म्हणजे प्रकृती ठीक होते. आम्ही ह्यानी कुंडलिनी जागृतीने कितीतरी कॅन्सर वगैरे ठीक केले, पण असं म्हटल्याबरोबर आपले नातलग 4 घेऊन यायचे, माताजी आता ह्याचा कॅन्सर तुम्ही ठीक करा. हे काय हॉस्पिटलला आम्ही काढलेलं नाही, फक्त आम्ही तुम्हाला डॉक्टर करू शकतो. आज ह्या लोकांमध्ये 4-5 डॉक्टर परदेशातनं आलेले आहेत, पण आपल्या इथल्या डॉक्टरांना मात्र ते आवडायचं नाही. आता हे सगळे होऊन तिथे निष्ठा झाले. तिथल्या गव्हर्नमेंटने त्यांची जी म्हणजे चिकित्साचे जे मिनिस्टर होते त्यांची जी ॲडवायझर आहे तिला माझ्या घरी पाठवलं. मी म्हटलं मी तुझ्या ऑफिसला येणार नाही, तर घरी आली आणि तिने सगळं समजून घेतलं की कुंडलिनी काय वस्तू आहे आणि ही शक्ती काय आहे ती आम्हाला सांगा. तर ते रशियात येईल, इंग्लंडमध्ये येईल, पण इथे नाही यायचं. इकडे म्हणजे हे सगळं चालणार, आपलं टाळकुटत बसायचं सकाळ संध्याकाळ. अहो भक्ती तरी कशाला करायची? भक्ती एवढ्यासाठीच ना की परमेश्वर मिळवायचा आहे का? भक्तीसाठी भक्ती करता तुम्ही? ते तसं झालं. तुळशीदासांनी चित्रकूट के घाट पर भई संतन की भीड़, आणि तुलसीदास चंदन घिसे तिलक करत रघुवीर. त्याला टिळा लावला, श्रीराम समोर आले, त्याला टिळा लावला तरी ओळखलं नाही त्यांनी. म्हणजे असल्या भक्तीला काही अर्थ आहे का? आणि त्याच्यात त्यांनी इशारा केलेला आहे की अशी आपण भक्ती करतो की साक्षात परमेश्वर जरी येऊन उभा राहिला तरी आपण त्याच्यासमोर हरे रामा करत फिरू. तेव्हा आता भक्तीची जी तुम्ही काही मेहनत घेतलेली आहे त्याचं फळ मिळवण्याची वेळ आलेली आहे. ते घ्या, ते घ्या, ते तुमचंच आहे. हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. ते मिळवणं हे तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. तुमच्यात परमेश्वराने हे सगळं कार्य करून ठेवलेलं आहे. ही शक्ती तुमच्यात आहे आणि ती तुम्ही मिळवून घेत नाही म्हणजे काय म्हणावं? तिकडे तुमचं लक्ष नाही म्हणजे काय म्हणावं? आता स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लोकांनी एवढी मेहनत केली, तशी काही मेहनत करायला नको. उलट एकदा तुमची जागृती झाली म्हणजे आपोआप आशीर्वाद इतके येतात की तुम्हीच म्हणाल. आजच गृहस्थ मला म्हणाले, माताजी इतके चमत्कार घडले आमच्याबरोबर आणि इतकं आमचं संरक्षण झालं आणि इतकी आमची उन्नती झाली आहे की ह्या वर्षभरात कसं ते करायचं, कसं सांगायचं ते सांगता येत नाही. म्हटलं लिहून काढा. कारण परमेश्वर हा परमेश्वर आहे आणि त्याला जेव्हा द्यायची इच्छा होते तेव्हा तो किती देऊ शकतो हे तेव्हाच तुम्हाला कळेल जेव्हा तुम्ही त्याच्या साम्राज्यात याल. आणि त्याचं साम्राज्य मिळवणं आज अगदी निकट आलेलं आहे, ते मिळवून घ्या. तेव्हा स्वातंत्र्य झालं ते वेगळं आणि आता स्वचं तंत्र घ्यावं. शिवाजी महाराजांनी सुद्धा ते स्वतःच साक्षात्कारी होते. त्यांनी म्हटलंय स्वचा धर्म. त्यांनी स्वधर्म का म्हटलं? स्वधर्म का म्हटलं? इकडे लोकांचं लक्ष नाही. स्व म्हणजे काय? स्व म्हणजे हा आत्मा, त्याचा धर्म जागवावा, स्वचा धर्म जागवावा असं शिवाजी महाराजांनी म्हटलेलं. का म्हटलं त्यांनी? कारण त्यांना माहिती होतं की आता हे जे स्वातंत्र्य आपण मिळवलं आहे
ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्याच्यावरचं जे स्वातंत्र्य आहे, जे खरं स्वतंत्र आहे, जिथे आपल्यावरती कोणाचाही काबू येऊ शकत नाही, कोणत्याही सवयीला आपण जुमानू शकत नाही, कोणचीही भिरुता वगैरे गुलामी हे सगळं सुटून मनुष्य जेव्हा अगदी परमेश्वरी तत्वाला जागृत होईल, अशी स्थिती येईल, तेव्हाच तो स्वधर्माला जागृत झाला. म्हणून शिवाजी महाराजांनी सांगून ठेवलेलं आहे, ज्ञानेशांनी जे पसायदान दिलं ते हेच आहे की हे असं होणार आहे, असंच लोकांचं होणार आहे, अशा रीतीचे लोक येणार. सगळं वर्णन करून गेले, पण आपण अजून तिकडे जर जागृत झालो नाही तर हा आपला दोष आहे. ही अगदी अशी विशेष वेळ आहे की त्यावेळेला मनुष्य एकतर इकडे तरी जाईल, नाही तर तिकडे तरी जाईल. ही विशेष भ्रमाची स्थिती आहे. आणि ह्या भ्रमाच्या स्थितीमध्ये जर मनुष्याने परमेश्वराला मिळवलं नाही तर त्याला दुर्गती येणार आहे. त्याबद्दल मला अगदी शंका वाटत नाही. आणि लगेचच दिसतं त्याचं उदाहरण, कसे लोक दुर्गतीला चाललेले आहेत प्रत्येक दृष्टीने. तर हा एक क्षेमाचा प्रकार मी सांगितला की आपली प्रकृती ठीक होते. प्रकृती ठीक होण्याचं कारण असं आहे की आपल्यामध्ये जी चक्र आहेत आणि त्या चक्रांच्यामुळे जे संचालित आपल्यामध्ये प्लेक्ससेस आहेत बाहेर, ते सगळे ठीक होतात. ह्या चक्रांवरच अवलंबून आहेत. आता मी डॉक्टरी केलेली आहे, तेव्हा मला हे आश्चर्य वाटलं की डॉक्टर म्हणजे त्यांची डोळ्यांनी जितकं त्यांना दिसतं किंवा जिथपर्यंत ते पोचतात ते होत आहे, कारण आपली बुद्धी होती आहे ना, त्याला मर्यादा आहेत. हे अमर्याद किंवा हे अनंतातल्या गोष्टी आहेत, तर ह्याच्यासाठी बुद्धीच्या पलीकडे जायला पाहिजे आणि ते जाऊ शकत नाहीत. तेव्हा त्यांना प्लेक्सस फक्त दिसतं, पण त्याला चालवणारी जी ह्या चक्रांची शक्ती आहे आणि त्यात बसलेले देवदेवता आहेत ते तर मुळीच दिसत नाही. तेव्हा गणपतीचं नाव जर मी घेतलं लंडनला जाऊन, तर लोक म्हणतात हे हिंदू धर्म पसरवत आहेत. अहो म्हटलं, आम्ही खूप पसरवलेला हिंदू धर्म पाहिलेला आहे, त्याचा काही फायदा झालेला आहे का? तुम्ही ख्रिश्चन धर्म पसरवला, कोणी हिंदू धर्म पसरवला, अमुक पसरवा, हे प्लास्टिकसारखं सगळं पसरून फायद्याचं काय? ते एकतरी कायद्याचा मनुष्य उभा आहे का म्हटलं? नाहीतर एखाद्या गाढवाला म्हटलं की तू ख्रिश्चन आहे म्हणून तो काय ख्रिश्चन होतो काय? किंवा एखाद्याला म्हटलं की तू हिंदू आहे म्हणून तो काय हिंदू होतो काय? जो स्वच्या धर्माला ओळखत नाही त्याने ह्या भारतातच राहू नये असं माझं आता मत झालेलं आहे. कारण ही पृथ्वी त्याला उलथून टाकेल. ही एवढी पवित्र पृथ्वी आहे, सगळ्या संतांनी सिंचलेली ही योगभूमी, ह्याच्यामध्ये जो मनुष्य स्वच्या धर्माला उतरणार नाही तो उलथून पडणार. आणि हे झालंच पाहिजे. ते झाल्याशिवाय आपली डोकी ठीक होणार नाही. पण आता परवा मी पंतप्रधानांचे शब्द ऐकले, मला फार आनंद झाला की त्यांनी सांगितलं जरी आपण सायन्स करायचं आहे, पण तरीसुद्धा आपल्यामध्ये बसलेला जो आत्मा आहे तो आपण मिळवला पाहिजे. एवढी मोठी गोष्ट त्यांनी म्हटली. आणि स्वतः आत्मसाक्षात्कारी आहेत हे सांगायचं म्हणजे, मी पाहिले त्यांचे व्हायब्रेशन्स, तर ते चैतन्य म्हटलं. तेव्हा आता किती बदल येतोय ते बघा. आणि आपल्यातही हा बदल आला पाहिजे. आणि हा याला काहीही करावं लागणार नाही. पण एकदा तुम्हाला अंकुर झालेली कुंडलिनी मिळाली आणि तिचा आशीर्वाद मिळाला आणि तुमचं ब्रह्मरंध्र आम्ही छेदून टाकलं, त्याच्यावर तुम्हाला मग शिकलं पाहिजे, समजलं पाहिजे आणि ते आत्मसात केलं पाहिजे आणि वृद्धिंगत झालं पाहिजे. आता आपल्या शेतकरी बसले असतील की एक बी कामाचं आहे की जे बी अंकुरलं ते कामाचं आहे, ते तर वायाच जातं. मग त्या अंकुरलेल्या बीनी जर पुढे वृक्ष होण्याची हमी घेतली नाही तर ते बेकारच जाणार.